आप सभी को मेरा नमस्कार। मैं राजू सर आप सबको हिंदी क्लास में हार्दिक स्वागत करता हूं। बच्चों, आज मैं एक नया पाठ लेकर आपके सामने आया हूं। उसी का नाम है कि कश्मीरी सेब। फिर चलेंगे कि आगे इस कहानी में क्या है, क्या क्या नया विचार है। ಮಕ್ಕಳೇ, ನಾನು ನಿಮಗೆ ಇವತ್ತು ಒಂದು ಹೊಸ ಪಾಠವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಅದರ ಹೆಸರು ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬ್. ಹಾಗಾದರೆ ನೋಡೋಣ ಕಥೆಯಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ಏನೇನೆಲ್ಲ ಹೊಸ ವಿಚಾರಗಳಿದ್ದಾವೆ ಎಂದು. बच्चों, पहले जानेंगे कि कश्मीरी सेब पाठ है ना, यह एक कहानी है. ಮಕ್ಕಳೇ, ಮೊದಲಿಗೆ ತಿಳ್ಕೋಬೇಕು ಏನಂದರೆ ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬ್ ಎನ್ನುವಂಥ ಪಾಠ ಇದೆಯಲ್ಲ, ಅದು ಒಂದು कहानी यानी कथे. बच्चों, फिर कहानी हो गई तो कहानीकार भी होना ही चाहिए ना. इस कहानीकार का नाम है मुंशी प्रेमचंद जी है. यानी हिंदी में वे बहुत प्रसिद्ध कहानीकार तथा उपन्यासकार भी है. ಕತೆ ಅಂದಮೇಲೆ ಕತೆಗಾರರು ಇರಲೇಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ. ಹಾಗಾದರೆ ಈ ಒಂದು ಕಥೆಯ ಕತೆಗಾರರು ಮುನ್ಷಿ ಪ್ರೇಮ್ಚಂದ್. ಇವರು ಹಿಂದಿಯ ಬಹಳ ಪ್ರಸಿದ್ಧವಾದಂತಹ ಕತೆಗಾರರು, ಜೊತೆಗೆ ಉಪನ್ಯಾಸಕಾರರು ಕೂಡ ಆಗಿದ್ದರು. देखिए छात्रों, अब हम प्रेमचंद जी के बारे में जान लेंगे. ठीक है. लेखक परिचय. मुंशी प्रेमचंद. छात्रों, मुंशी शब्द है ना यहाँ पर, इस शब्द का अर्थ होता है आचार्य, शिक्षक, अध्यापक. ये गौरव सूचक शब्द है, यानी रेस्पेक्टिव वर्ड है. समझ में छात्रों? ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ಮುನ್ಷಿ ಎನ್ನುವಂಥ ಶಬ್ದ ಇದೆ. ಇದರ ಅರ್ಥ ಆಚಾರ್ಯ, ಶಿಕ್ಷಕ, ಅಧ್ಯಾಪಕ. ಇದು ಗೌರವ ಸೂಚಕ ಶಬ್ದವಾಗಿದೆ. ठीक है. आगे देखेंगे. प्रेमचंद जी का जन्म 31 जुलाई 1880 को वाराणसी के पास लमही नामक गांव में हुआ था. ठीक है बच्चों. छात्रों, आप सभी को पता है वाराणसी का दूसरा नाम काशी है. वाराणसी किस राज्य पर है? उत्तर प्रदेश पर है. यानी उत्तर प्रदेश राज्य के वाराणसी से एक 4 मील की दूरी पर एक लमही नामक गांव है. इसी लमही नामक गांव में प्रेमचंद जी का जन्म हुआ था. मಕ್ಕಳೇ, ಪ್ರೇಮಚಂದ್ರವರ ಜನ್ಮ 31 ಜುಲೈ 1880 ವಾರಣಾಸಿಯ ಲಮಹಿ ಎನ್ನುವಂಥ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಆಯಿತು. ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತು, ವಾರಣಾಸಿಯ ಇನ್ನೊಂದು ಹೆಸರು ಕಾಶಿ. ಈ ವಾರಣಾಸಿಯು ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿದೆ. ವಾರಣಾಸಿಯಿಂದ 4 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರ ಇರುವಂಥ ಒಂದು ಹಳ್ಳಿ ಲಮಹಿ ಎನ್ನುವಂತಹದ್ದು. ಈ ಲಮಹಿ ಎನ್ನುವಂಥ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಪ್ರೇಮಚಂದ್ರವರ ಅದ್ಭುತ ಕತೆಗಾರರ, ಅದ್ಭುತ ಉಪನ್ಯಾಸಕಾರರ जन्म आयितु. समझ में आया? और आगे देखिए. इनका वास्तविक नाम धनपत राय था. वास्तविक यानी मूल नाम. ಇವರ ಒಂದು ಮೂಲ ಹೆಸರು ಧನಪತ್ ರಾಯ್ ಅಂತ. इन्होंने ಶಿಕ್ಷಾ ವಿಭಾಗ में ನೌಕರಿ करते थे. ಇವರು ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ये ಮೆಟ್ರಿಕ್ ತಕ್ ही पढ़ पाए. ಇವರು ಮೆಟ್ರಿಕ್ವರೆಗೆ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡೆದಿದ್ದರು. ಮೆಟ್ರಿಕ್ ಯಾನಿ ಇವತ್ತು ಏನು ನೀವು 10th ಕ್ಲಾಸ್ ಓದ್ತಾ ಇದ್ದೀರೋ, ಈ 10th ಕ್ಲಾಸ್ನ ಹಿಂದೆ ಮೆಟ್ರಿಕ್ एजुकेशन ಅಂತ ಕರೀತಾ ಇದ್ರು. ठीक है, समझ में आया? और आगे देखिए. बचपन में ही प्रेमचंद मातृ प्रेम से वंचित रहे. यानी उनकी माँ की मृत्यु हुई थी. उनकी माता का नाम आनंद देवी और इनके पिताजी का नाम है ಅಜಯ್ ಅಬ್ರಾಯ್. ಇವರು ಮಾತೃಪ್ರೇಮದಿಂದ ವಂಚಿತರಾಗಿದ್ದರು. ಕಾರಣ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಇವರ ತಾಯಿ ತೀರೋಗಿದ್ರು. ಹಾಗಾಗಿ ಇವರಿಗೆ ಮಾತೃಪ್ರೇಮ ಸಿಗಲಿಲ್ಲ. ಇವರ ತಾಯಿಯ ಹೆಸರು ಆನಂದ ದೇವಿ ಮತ್ತು ತಂದೆಯ ಹೆಸರು ಅಜಯ್ ಅಬ್ರಾಯ್. ಆನಂದ ದೇವಿ ಮತ್ತು ಅಜಯ್ ಅಬ್ರಾಯ್ ಇವರ ಪುತ್ರ ಶ್ರೀ ಪ್ರೇಮಚಂದ್ जी है. समझ में आया? आगे देखिए. इनका जीवन
ಗರೀಬಿ ಮೇ ಹಿ ಗುಜ್ರಾ, ಇವರ ಜೀವನವೆಲ್ಲ ಬಡತನದಲ್ಲಿಯೇ ಕಳೆಯಿತು. ये यथार्थवादी कथा यानी इन्हें वास्तविक कथाकार भी कहा जाता है या रियलिटी के कथाकार कहा सकते हैं, क्योंकि उस समय में उन्होंने दहेज, अनमोल विवाह, जाति भेद, विधवा विवाह, आधुनिक कथा, इस अनेक विचार के बारे में कहानियाँ और उपन्यास लिखे हैं. इसलिए इनको यथार्थवादी कथाकार यानी रियलिटी के कथाकार कहते हैं. ಮಕ್ಕಳು ಇವ್ರನ್ನ ಯಥಾರ್ಥವಾದಿ ಕಥಾಕಾರರು ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಕಾರಣ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ವರದಕ್ಷಿಣೆ, ಬಾಲ್ಯ ವಿವಾಹ, ವಿಧವಾ ವಿವಾಹ, ಜಾತಿ ಭೇದ ಮತ್ತು ಆಧುನಿಕತೆ ಈ ಎಲ್ಲ ಅಂಶಗಳ ಬಗ್ಗೆ ಕುರಿತು ಕಥೆಗಳನ್ನ ಬರೆದರು, ಜೊತೆಗೆ ಕಾದಂಬರಿಗಳನ್ನ ಬರೆದರು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವರನ್ನು ಯಥಾರ್ಥವಾದಿ ಕಥಾಕಾರರು, रियलिटी कथाकारರು ಅಂತ ಕರೀತಾರೆ. वास्तविक कथेगारರು ಇವರು. समझ में आया छात्रों? और आगे देखिए, इनकी प्रमुख रचनाएं हैं गोदान, सेवा सदन, गबन, निर्मला, कर्मभूमि आदि इनके प्रमुख उपन्यास हैं. बच्चों, उपन्यास शब्द का अर्थ कन्नड़ में होता है कि कादम्बरी. इन्होंने 5 उपन्यास लिखे हैं. इसमें जो गोदान है ना बच्चों, गोदान यह एक महाकाव्य है और उनकी अंतिम ಮಕ್ಕಳೇ ಇವರು 5 ಕಾದಂಬರಿಗಳನ್ನ ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖವಾದಂತಹದ್ದು ಗೋದಾನ್. ಇದು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಮಹಾಕಾವ್ಯ ಮತ್ತು ಇವರ ಅಂತಿಮ ಕಾದಂಬರಿ ಆಗಿತ್ತು. ठीक है, समझ में आया? नेक्स्ट देखेंगे, बड़े घर की बेटी, नमक का दरोगा, पंच परमेश्वर, पूस की रात आदि इनकी प्रसिद्ध कहानियाँ हैं. ಇವೆಲ್ಲ ಇವರ ಒಂದು ಪ್ರಸಿದ್ಧ ಕಥೆಗಳು. ठीक है, प्रेमचंद की कहानियाँ मानसरोवर नाम से संकलित है. यानी प्रेमचंद जी ने 300 से अधिक कहानियाँ लिखी है. इन 300 से अधिक कहानियों को मानसरोवर नाम से 8 भागों में प्रकाशित किया गया है. छात्रों याद रखिए, ಇವರು 300ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಕಥೆಗಳನ್ನ ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಆ ಎಲ್ಲ ಕಥೆಗಳನ್ನು 8 ಭಾಗಗಳಾಗಿ ಮಾನಸರೋವರ್ ಎನ್ನುವಂಥ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಪ್ರಕಾಶಿಸಲಾಗಿದೆ. समझ में आया छात्रों? ये सब प्रेमचंद जी के बारे में है. ठीक है, इसके संबंधित आपको कोई डाउट्स है तो मेरा नंबर पर संपर्क कर सकते हैं और इसके संबंधित कुछ प्रश्न भेजूंगा. आप इन प्रश्नों के उत्तर लिखकर व्हाट्सएप में भेजिए. समझ में आया छात्रों? ठीक है, धन्यवाद.